अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रिय उपस्थितांनो, आज मी तुमच्या समोर कोणतेही साधे शब्द भाषण घेऊन उभा नाही, तर आपल्या घरावर आलेल्या एका गंभीर संकटाचा इशारा घेऊन उभा आहे. आणि ते संकट आहे मोबाईल संस्कृती. मोबाईल हा शोध चांगला आहे, उपयोगी आहे, पण आज तो गरजेपेक्षा जास्त आपल्या जीवनात हस्तक्षेप करू लागला आहे. आज आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही, पण एकमेकांशिवाय राहायला शिकत चाललो आहोत. जरा विचार करा, पूर्वी संध्याकाळी झाली की घरात गप्पाचा आवाज असायचा. आज मात्र घरात शांतता आहे, पण ही शांतता समाधानाची नाही, ही शांतता दुराव्याची आहे. प्रिय श्रोत्यांनो, वडील मोबाईल मध्ये बातम्या पाहत आहे, आई मोबाईल मध्ये रील्स पाहत आहे, मुलं गेम आणि व्हिडिओ मध्ये हरवलेले आहेत. घर एकच आहे, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या जगात जगत आहे. कौटुंबिक व्यवस्था ही त्याग, संयम, संवाद आणि प्रेमावर उभी असते, आणि प्रेमालाही टाइमपास बनवले. आज आई वडील म्हणतात मुलं ऐकत नाही, पण प्रश्न असा आहे, आपण त्यांच्याशी बोलतो का? मुलं हट्ट का झाली? मुलं एकटी का राहू लागली? कारण त्यांना वेळ देणारा मोबाईल आहे ना, पण मार्गदर्शक देणारा पालक नाही. प्रिय पालकांनो, लक्षात ठेवा, मोबाईल मुलांना शांत ठेवू शकतो, पण संस्कार देऊ शकत नाही. मोबाईल मुलांना गुंतवू शकतो, पण योग्य दिशा देऊ शकत नाही. आज मुलं प्रश्नांची उत्तर आई वडिलांकडे न जाता इंटरनेटवर शोधतात, आणि इंटरनेट प्रत्येक वेळी योग्य शिकवेल यांची कमी आहे. धर्म असो, संस्कृती असो किंवा परंपरा, सर्वांनी कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवले आहे. आई वडिलांचा आदर, मोठ्यांची सेवा, लहानाचा प्रेम ही मूल्य मोबाईल मधून नाही, तर सहवासातून मिळतात. आज गरज आहे ती मोबाईल फेकून देण्याची, तर मुलावर मर्यादा दाखवण्याची. जेवताना मोबाईल नाही, समाधानासाठी वेळ ठरवा. मुलांसोबत बसा, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. प्रिय श्रोत्यांनो, पैसा कमी जास्त होऊ शकतो, घर लहान मोठे असू शकते, पण घरात संवाद नसेल तर ते घर नसून फक्त भिंतीचा ढीग राहतो. शेवटी एवढेच सांगते, मोबाईल आपल्या हातात असावा, आपल्या मनात नाही. नाती उद्या पालकी जपली नाही, तर उद्या मोबाईल तर असेल, पण आपलेपणा नसेल. अल्लाह ताला मोबाईल संस्कृतीच्या अतिरेकापासून वाचवावे आणि आपल्या घरामध्ये प्रेम, संवाद आणि बरकत निर्माण करावे. आमीन.